मोठी बातमी समोर येते कल्याणमधून। कल्याणमध्ये जमिनीच्या वादावरून गोळीबार झालाय। गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। कल्याणमध्ये गोळीबार झालाय। या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी आता एकाला अटक केलेली आहे। जमिनीच्या वादावरून गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली है। कोलसाबाड़ी में लड़के के फोन करके बुला करके 2-4 लड़के बाहर साहस में खड़े थे और ये का काम किया कि बच्चे के अकेले रपटा तो हाथ में जब पिस्टल देखे पर सभी की हिम्मत खत्म हो गया तो भागा जान लेकर के बिल्डिंग में 3-4 महला भागे। एक गोली तो रोड पर चलाया था तो उस पर वो भागते हुए चौथे महले पर जाते जाते बच्चा मेरा पचड़ी पर गिर गया। पचड़ी पर जब गिरा है चौथे पर तो उसके कपार में कम से कम 8 वार चाकू से किए हैं। पहले गोली से मार के बच्चे की गिरा करके तब मारे हैं साहब। कंप्लेंट का हमारा FIR पुलिस नहीं दी है। कल्याणमध्ये जमिनीच्या वादावरून गोळीबार झालेला आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अशोक, काय अधिकची माहिती? नीलम, जे हे दुबे कुटुंब आहे यांचा अनेक वर्षापासून जमिनीला घेऊन वाद होता। ही जमीन त्यांच्या गावाकडे होती आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये देखील वाद झाला। कोळसेवाडी पोलीस स्टेशनने त्यांनी NC देखील केली होती आणि काल रात्री मध्यरात्री रणजित दुबे याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि गोळ्या झाडून थांबले नाहीत तर धारदार शस्त्राने त्या डोक्यात देखील वार केले आणि त्याच्यामध्ये हा रणजित दुबे हा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि हा जो राम दुबे आहे हा त्याचा नातेवाईकच आहे। समोर असं येते की तो चुलत भाऊच आहे आणि जमिनीच्या वादातून ह्यांचे हे 2 महिन्यापूर्वी पण मारामारी झाली होती आणि नेहमी वाद होतो आणि रात्री जो गोळीबार झाला, रात्री जो ज्या रणजित दुबेला मारण्यात आलं त्याचं मुख्य कारण असं आहे की जमिनीचा वाद आहे यांचा। जी, धन्यवाद अशोक आपण दिलेल्या माहितीसाठी। अखेर 16 महिन्यांनी आता रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा हा उघडणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कलाकारांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र नाट्य मंदिराचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।